बाजूला मंत्री संत्री पेरू चिक्कू सगळे होते. आम्ही झुणका भाकरीवाले निघलो आणि या झुणका भाकरीवाल्यांनी सत्वाशीला या कोल्हापूरमध्ये निवडून येण्याचं काम ताकदीनं त्या ठिकाणी केलं. चिन्ह काँग्रेसचं पोचवायचं काम केलं. कागदात सुद्धा आम्ही उभे घेतले. आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणून लढत नसल्यामुळं पूर्वी आम्ही उमेदवारच देत नव्हतो. त्यामुळे चिन्ह पोचायचा विषयच होत नव्हता. राधानगरी तालुका हा जो काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा तो देखील आला पुन्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या ठिकाणी ओळखला जाईल. आमचं लक्ष बारकाईनं पलीकडे काय होतं याच्यावर निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे. काय कुठं खेळ करता आला नक्की करूया. या चौघांचे मला धन्यवाद द्यायचे आहे की जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र या चौघांनी उमेदवार एकमेकाला पक्षात दिले कारण कुठेही वांदे झाले नाही. उद्देश एकच होता की या भ्रष्टाचारी महायुतीला या ठिकाणी थांबवायचं हा उद्देश या ठिकाणी होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.वाय. पाटील साहेब, संजय पवार, त्याचबरोबर चेतन नरके, राहुल देसाई, सर्व सन्माननीय व्यासपीठावर असणारे आमचे सर्व तालुक्याचे अध्यक्ष, आमचे शहरातील आमचे सर्व सहकारी, गोकुळचे संचालक, केडीसीचे संचालक, सर्वच मान्यवर आहे आणि जमलेले कोल्हापूर जिल्ह्यातील या सगळ्या लढाईमध्ये पाठीनं जरी काँग्रेसचा झेंडा, शिवसेनेचा झेंडा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा भडकवण्याची भूमिका घेतली ते आपण सर्वच नवनिर्वाचित सहकारी. जिल्हा परिषदच्या निवडणूक ही होणार नाही होणार अशी चर्चा चालू होती कारण की सुप्रीम कोर्टामध्ये 50% वरच्या आरक्षणाची केस होती आणि त्यामध्ये 12 जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या आणि इकडं महापालिकेची मतमोजणी आणि 16 तारखेला फॉर्म भरायचं अशा दुहेरी चक्रामध्ये आपला कोल्हापूर जिल्हा अडकला होता. परंतु या सगळ्यामध्ये या जिल्ह्यामध्ये आपण ज्याचा उल्लेख संजय रावांनी केला, काही ठिकाणी शिवसेनेवर युती करता आली तिथं आम्ही युती केली, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढाई त्या ठिकाणी केल्या. परंतु शेवटी विचार एक होता की या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या विरोधात ताकदीनं आपण लढायचं ही भूमिका आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि चांगलं यश तुम्हाला सर्वांना या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मिळाले. राधानगरी असू दे, राधानगरीमध्ये 3 जिल्हा परिषदचे सदस्य निवडून आले, हातकणंगल्यामधून 3 आले, करवीर मधून आपले दक्षिण आणि करवीर मिळून 5 आले, त्याचबरोबर गगनवाड्यातून 2 आले, शिरोळ मध्ये त्या ठिकाणी आले. ह्या सगळ्याची बेरीज करून आज हा आकडा ज्याचा उल्लेख सगळ्या वक्त्यांनी केला एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून आपला आकडा निश्चितपणे या जिल्हा परिषदमध्ये आहे आणि ज्याचा उल्लेख राजू शेट्टींनी केला. मी देखील भाषणात सांगायचो की जिल्हा परिषदचा संबंध हा सामान्य माणसाचा घरात अंगणवाडी पासून सुरुवात होतो. अंगणवाडीला जाणारं मूल आमचं जिल्हा परिषदच्या अंगणवाडीत जातो. आमच्या घरात एखादी बाळंती नसेल तर तिची निगा राखणारी आशा वर्करी जिल्हा परिषदच्या अंडर त्या ठिकाणी आहे. जिल्हा परिषदची शाळा असते आणि गावाला बांधणी देणाऱ्या योजना ज्याचा उल्लेख शेट्टी साहेबांनी केला. वास्तव आहे की आता 18,000 कोटी रुपये शेट्टी साहेब केंद्राकडून येणार राज्य शासनाला या ठिकाणी आणि या बजेटमध्ये फक्त 68,000 कोटी रुपये देशासाठी 18,000 कोटी आमची मागणी आहे राज्याची. तोपर्यंत या योजना पूर्ण होणार नाही. म्हणजे हर घर नळ या पद्धतीच्या घोषणा फक्त भाजपच्या झाल्या. पाणी मिळेल का नाही शंका आणि म्हणून तुमची जबाबदारी असेल की आता प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा आपलं पाणी पुरवठा असेल या सगळ्या गोष्टी लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम आपण केलं पाहिजे. सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं सत्तेत असण्यापेक्षा विरोधात असल्यावर या ठिकाणी जास्त निधी खेचता येतो कारण की विरोधकांची भीती ही सत्तेच्या लोकांना जास्त असते. परंतु त्यासाठी सभागृहात आपल्याला थांबावं लागेल. ज्याचा उल्लेख झाला जनरल बॉडी रात्री 12 वाजले तरी चालवावी लागेल. या पद्धतीची भूमिका तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. अजून वेळ आहे आपल्याला. आज पहिलाच दिवस आहे. आपण एकदा या निवडणुका लागल्यामुळे महापालिका आणि तुमचा एक दिवसभराचं प्रशिक्षण आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. महानगरपालिकेचे आमचे 35 लोक आणि हे सगळे पंचायत समितीचे एकत्र प्रशिक्षण आपण घेऊया की कशा पद्धतीने जनरल बॉडीला बोललं पाहिजे,
कशा पद्धतीनं मुद्दे या ठिकाणी मांडले पाहिजेत. आता मला वाटतं अभिजित अनुभव आहेत, एकनाथ पाटील आहेत आणि कोण अनुभव आहेत बघा. जिल्हा परिषद वगैरे मला वाटतं तुम्ही अमर पाटील काय, त्यामुळं रसिकता आहे. त्यामुळं या सगळ्या अनुभवाने नव्या लोकांना सगळी माहिती देणं अशा पद्धतीचं नियोजन. कारण की बरेच लोक ग्रामपंचायत मधून जिल्हा परिषद मध्ये आलेले आहेत आणि म्हणून कामाचं काय काम करावं हे सांगण्याची आवश्यकता लागणार नाही. परंतु उठावदार काम आपल्याला निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये करता येईल ही भूमिका आपल्याला घ्यावी लागते. आणि म्हणून आता तुमची जनता आता पहिल्या पंचायत समितीच्या निवडणुका सभापतीच्या होतील, मग जिल्हा परिषदच्या निवडणुका होतील. थोड्या सभापती निवडी झाल्यानंतर राधानगरी आणि गगनबावडा आपले सभापती त्या ठिकाणी होऊ शकणार आहे. या निवडी झाल्यानंतर जिल्हा परिषदचे आपले जनरल बॉडी, त्याच्या आधी आपण सगळेजण एकत्र बसू, गट नेता तयार करणं किंवा जिल्हा परिषदची पार्टी मिटिंग घेणं, या सगळ्या नियोजन आपण पुढच्या काळामध्ये निश्चितपणे या ठिकाणी करूया. जेणेकरून काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेचा तसा हा कामकाजामध्ये आणला पाहिजे. या पद्धतीचं नियोजन आपण सगळेजण या ठिकाणी करू. ही निवडणूक राहुल म्हणले तसं एका बाजूला महायुतीची प्रचंड पैशाची ताकद, प्रचंड पैसे, आणि त्या पैशाच्या विरोधात सामान्य माणसाची लढाई आपण लढलो. मी भाषणात त्या ठिकाणी सातत्यानं जिल्हा परिषदला सांगत होतो की एका बाजूला मंत्री, संत्री, पेरू, चिक्कू सगळे होते. आम्ही झुणका भाकरीवाले इकडे होतो आणि या झुणका भाकरीवाल्याने सगळं शिकला या कलापूरमध्ये निवडून येण्याचं काम ताकदीनं त्या ठिकाणी केलं. आणि मग एक चांगला इतिहास आपण घडवायचा प्रयत्न या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केला, ज्याचा इलाज झाला की निवडणुका लागल्यावर काय होणार काही नाही होणार अशी परिस्थिती होती. यांना उमेदवार मिळणार नाही मिळणार इतकं सुरुवात हा प्रवास झाला होता. विशेष करून करवीर मध्ये देखील स्वर्गीय पीएल साहेबांच्या विचारानं जाणारा हा करवीर तालुका या ठिकाणी राहिलेला. आणि या करवीर मतदारसंघामध्ये सुद्धा 2 सीटा या कॉम्पॅक्टच्या निवडून येण्याचं काम करवीर मधल्या पीएल पाटील यांच्यावर श्रद्धा असणाऱ्यांचा, गोंधळगावच्या श्रद्धा असणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी केलं. करवीर मध्ये सीटा मिळण्यामुळे असं होतं, जयंत असगावकरांनी सांगरू असू दे, आमचे एमआरसीएफ असतील, उदयना असतील, यांनी सवलीमध्ये असू दे, सगळीकडे आपले उमेदवार उभा करण्याची भूमिका आपण घेतली. करवीर मध्ये 12 उमेदवार आपण उभे केले. 24 पंचायत समितीचे उमेदवार आपण या ठिकाणी उभे केले. चिन्ह काँग्रेसचं पोचवायचं काम केलं. कागदात सुद्धा आम्ही उभे केले. देवाशी काय म्हणताय किती म्हणतात, मी उमेदवारांनी काय सांगितलं, चिन्ह पोचवा, आपल्या घरात पोचलं पाहिजे. 7,000 लोक आल्यावर कागदात सुद्धा पडली. पुढच्या वर्षी नक्की कागदात सुद्धा आमच्या या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीचा सदस्य निवडून या, काय अडचण नाही. कारण की शेवटी आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणून लढत नसल्यामुळं पूर्वी आम्ही उमेदवारच देत नव्हतो, त्यामुळे चिन्ह पोचायचा विषयच होत नव्हता. आता सुदैवानं आम्ही या ठिकाणी चिन्ह देऊ शकलो. राधानगरीमध्ये देखील आमची लढाई येणाऱ्या आमची लढाई व्हायची आणि त्या लढाईमध्ये काँग्रेसला मागे पुढे व्हावं लागायचं. तरी देखील सत्तेतला हा रंगत व्यवस्थित ठेवण्याचं काम राधानगरीतल्या आमच्या काँग्रेसच्या सर्वच पूर्वीच्या नेत्यांनी या ठिकाणी ठेवला. आता दुधाई साखर एमआयसीएफ काँग्रेस म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत. त्यामुळे राधानगरी तालुका हा जो काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, तो देखील आता पुन्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या ठिकाणी ओळखला जाईल याची खात्री मला निश्चित आहे. आणि मग हे आता एक लक्षात ठेवलं पाहिजे लोकांनी, राज्यामध्ये जे काय वातावरण या ठिकाणी आता भाजप एका बाजूला, महायुती आणि विरोधी पक्ष कोण शेट्टी साहेब, तर काँग्रेस आणि तुम्ही आम्ही हा मेसेज आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी गेला की काँग्रेस आणि आपण सगळेच हे विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे या राज्यामध्ये आपण काम करण्याची भूमिका या ठिकाणी सुद्धा मुद्दे प्रचंड आहे. म्हणजे दोनच मोर्चा घालता येईल एवढे मुद्दे आपल्याला भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे शेतकऱ्यांना चाललेला अन्याय असेल, बेरोजगारी असेल, महागाई असेल, असे अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर उद्याच्या भविष्यकाळात भाजपला घेण्याचं काम निश्चितपणे आपल्याला करता येईल. आणि माझी सदस्यांना विनंती आहे, 29 पंचायत समितीचे सदस्य आहेत, 17 आपण जिल्हा परिषदचे आहोत.
ताकदीनं सभागृहात एकत्र या ठिकाणी राहिलो तर निश्चितपणे ताकदीनं आपल्याला या ठिकाणी काम करता येईल. मोहन सारखा हसायला लागलाय. पंचायत समितीत मोहनची चांगलं करायची काम. त्यामुळे आपण सगळेजण ताकदीनं या लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या मागण्याचा प्रयत्न उद्याच्या भविष्य काळ त्या ठिकाणी पण मागचं काही कळत नाही. त्यामुळे काय परिस्थिती होणार आहे जिल्हा परिषद मध्ये उद्या या सगळ्या पुढच्या 15-20 दिवसात माहीत नाही, परंतु आमचं लक्ष बारकाईनं पलीकडे काय होतं याच्यावर निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे. काय कुठं खेळ करता नक्की करूया. त्यामुळे निश्चितपणे काय जमतंय का, कशा पद्धतीने करता येईल आपण करू. परंतु ज्याचा उल्लेख मगाशी झाला की विरोधी पक्ष म्हणून आम्हाला मॅन्डेट मिळाले नाही, ती भूमिका आम्ही निश्चितपणे उद्याच्या भविष्यकाळात निभावायचा प्रयत्न आमच्या उद्याच्या भविष्यकाळात निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे. हे मला मुद्दामून सांगायचं. कागद असू दे, कोणाला असू दे, आम्ही चांगल्या पद्धतीने उमेदवार दिले. लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण प्रामुख्याने केलं. शक्तीचा होता, शक्तीपीठ विषय तुम्ही बोललाय, खरं आहे. आता तो करवीर मधनं असं झालं आहे, म्हणजे आता करवीर मधनं आता ऑलरेडी शिरोलीच्या पुलामुळे अर्ध कोल्हापूर शहर या ठिकाणी बुडतंय. शिया रस्ते चिखलीपर्यंतची सगळी गावं, भोगावतीचा काल सगळा हा सगळा पुलामध्ये बुडतोय. आल्यापासून सगळी गावं, बीड बसून सगळ्या गावाला त्याचा पट्टा बसतोय. आता हा रस्ता पुन्हा बंद या ठिकाणी घ्यायचं चाललंय. मी आणि शेट्टी साहेब गेले 3 वर्ष या रस्त्याचं सुरू झाल्यापासून आम्ही विरोधात त्या ठिकाणी भूमिका घेतोय. आम्ही विकासाच्या विरोधात त्या ठिकाणी नाहीये. रत्नागिरी नागपूर हायवे झाला, आम्ही त्याला विरोध केला नाही. तो रत्नागिरी नागपूर हायवे झाला मध्यंतच करण्याची भूमिका आम्ही त्या गावामध्ये घेतली. त्यामुळे आमचा विकासाला विरोध नाही, आमचा चुकीच्या विकासाला विरोध आहे. 86,000 कोटीचा रस्ता आता 1,05,000 कोटीवर गेलाय. नारळ गोळायचा आहे, अजून नारळ फुटायचा. त्याच्या आधी 1,05,000 कोटीवर या ठिकाणी हा रस्ता गेलेला. आणि म्हणून माझी कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी लोकांना विनंती आहे की उद्याच्या भविष्यात या जिल्ह्यामध्ये 2 मोठी आंदोलन आपल्याला हातात घ्यावे लागते. एक शक्तीपीठ रस्ता याच्या विरोधातलं आंदोलन आणि उद्याच्या भविष्यात 20 बेरवण हे दुसरं आंदोलन आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. कारण की आता मी जिल्हा परिषदेच्या भाषणात सांगितलं, प्रत्येकाचे 20 बिल हे 15 ते 20% आता वाढणार आहे. आणि त्या विरोधात या 2 विषयाला धरून उद्याच्या भविष्यात या जिल्ह्यामध्ये आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण नाही आता सपलो किंवा चर्चा करता काय नाही आहे. आपण ताकदीने लढतो, नगरपालिका नगरपंचायती लढलो, ठीक आहे. यश वगैरे कधी या ठिकाणी मिळालं, परंतु आपण शून्य झालो नाही. आपण शून्य झालो नाही. आज देखील नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, महापालिका हा सगळा आमदार जिल्ह्याचा बघितला तर किमान 130-140 सदस्य हे जिल्ह्यामध्ये आपल्या महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे आहेत. म्हणून ताकद आमची मोठी आहे, तालुक्या घेतली ताकद मोठी आहे. आज देखील महाराज आपण निवडून आलेल्या सदस्यांना बोलवत असताना जे दुर्दैवाने अपयशी झाले त्यांना देखील आज आपण बोलवलं. कारण की त्यांनी सुद्धा 5-6 हजार मतं ही प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये घेतलेलं आहे. काँग्रेस असू दे, शिवसेना असू दे, शेतकरी संघटना असू दे, तो विचार पुढे घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मला राजू शेट्टी आणि गणपतराव दादा, राजू बाबा हवे, राजीव किसन हवे या चौघांचे मला धन्यवाद द्यायचे आहेत की जिल्ह्यामध्ये महाराज या चौघांनी उमेदवार एकमेकाला पक्षात दिले, कारण कुठेही वांदे झाले नाही. एवढी युती आघाडी चांगली या 2 तालुक्यामध्ये या ठिकाणी झाली. म्हणजे कुंभार शिवसेनेचे हे काँग्रेसमध्ये संघटना आपण या ठिकाणी दिले, काँग्रेसमधून निवडून आले. शिरोळमध्ये सुद्धा, हातकणंगल्यात सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा माणूस चिन्हावर उभा आहे. काँग्रेसचा माणूस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर या ठिकाणी उभा केला. उद्देश एकच होता की या भ्रष्टाचारी महायुतीला या ठिकाणी थांबवायचं, हा उद्देश या ठिकाणी होता. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.